आणि म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून या ठिकाणी काम करतोय। लोकसभेमध्ये देखील ते अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे। खरं म्हणजे सुजयचे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय। आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटनेत इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करतायत। आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे, तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे, त्याच्या कामाचा झपाटा ते आपण पाहिलाय। लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिरिरीने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतात। हा देखील इथला इतिहास आहे। आणि म्हणून सुजय याच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्याचा पराजय होणं अशक्य आहे। आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचा आहे, आपल्याला एवढंच काम करायचं आहे। आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेचं दहन करायचं आहे। हे बरोबर लक्षात ठेवा। हे महाविकास आघाडी रावण रूपी लंकेचं दहन कोणी केलं? हनुमानजीने। उद्या हनुमान जयंती आहे आणि एक संकल्प करा,